Hello students, our today topic is packaging efficiency. आता काल आपण वॉइड्स पाहिलेत. आता ह्या वॉइड्समधून पॅकेजिंग इफिशियन्सी आपल्याला पाहिजे. पॅकेजिंग इफिशियन्सी मीन्स काय आहे? द व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. आता ही जी पॅकेजिंग इफिशियन्सी आहे ती कशी फाइंड आउट करतात? तर व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल, की एका युनिट सेलमध्ये पार्टिकलचं व्हॅल्यूम किती आहे त्याला कशाने डिवाइड करायचं? इट इज डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलच्या टोटल व्हॅल्यूमने त्याला डिवाइड करायचं आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं? 100. मग आता आपल्याला माहिती आहे हे पार्टिकल कशामध्ये असतात? तर 3 याच्यामध्ये. कोणते कोणते? सिम्पल क्युबिक, त्यानंतर बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल आणि त्यानंतर फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पॅकेजिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिम्पल क्युबिक लॅटिस. मग आता सिम्पल क्युबिक लॅटिसमध्ये काय आहे? पॅकेजिंग इफिशियन्सी किती असते ते आपल्याला पाहिजे. मग आता सिम्पल क्युबिक आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये कशी प्रकारची अरेंजमेंट आहे? तर अशा प्रकारची अरेंजमेंट आहे की त्या युनिट सेलमध्ये काय असतो की प्रत्येक कॉर्नरला काय असतो? एक पार्टिकल असतो. मग जर आपण त्याची डायग्राम ड्रॉ केली युनिट सेलची तर ती कशी येते? अशा प्रकारची येते. मग इथं आपण काय घेतलं आहे, काय कन्सिडर केलं? हे 4 स्पियर्स कन्सिडर केले. म्हणजे ते कोणते 4 स्पियर्स आहेत? तर हे जी फ्रंट साईड आहे त्या फ्रंट साईडचे काय आहेत? हे 4 स्पियर्स. मग तेच तुम्हाला इथं दाखवलेलं आहे की हे 4 स्पियर्स. मग हे तुमचे 4 स्पियर्स इन द सिम्पल क्युबिक युनिट सेल. आता त्याच्यामध्ये स्टेप 1 काय करायचे? तर स्टेप 1 इज रेडियस ऑफ स्पियर. मग आपल्याला काय काढायची? रेडियस काढायची ह्या स्पियरची. मग आता आपल्याला माहिती आहे स्पियरची रेडियस काय असते? आर असते. मग आता इथं तुमचा हा जो युनिट सेल आहे त्या युनिट सेलची जी एज आहे ही एज म्हणजे टोटल डिस्टन्स किती असतं ते ए, हे आपण पाहिलेलं आहे. मग हे काय इथं एज. मग आपल्याला काय काढायचं? रेडियस ऑफ स्पियर. मग त्यावरून काय येईल? रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस. मग आता आपल्याला एज लेंथ माहिती आहे काय आहे? इट इज ए अँड रेडियस आर. मग ए मीन्स काय आहे? ए मीन्स 2r. ए मीन्स काय? 2r. आता हे 2r कसं येतं? ए मीन्स 2r. जर आपण पाहिलं तर काय दिसतं आपल्याला इथं? ज्यावेळेस हे स्पियर्स आपण एकमेकांना जोडतो, ही युनिट सेल तयार होते तुमची, त्यावेळेस काय येतं? ह्या स्पियरचा हाफ भाग आणि ह्या स्पियरचा हाफ भाग येतो. म्हणून काय झालं? हा एक आर आणि ही एक रेडियस आणि ही एक रेडियस, या दोन्ही मिळून काय होतात? 2r. म्हणून ए इज इक्वल टू काय येतं? 2r. आपण जर इथं डायग्राममध्ये पाहिलं तर तसं दिसतं. पहा आपल्याला काय दिसतं? ह्या स्पियरची एक रेडियस आणि ह्या स्पियरची एक रेडियस, दोन्ही मिळून काय होतं? ए. म्हणून काय येतं? ए इज इक्वल टू 2r. मग आपल्याला तेच इक्वेशन म्हटलं की ए इज इक्वल टू 2r. मग तेच आपण रिअरेंज केलं फॉर रेडियससाठी. तर काय येतं? आर इज इक्वल टू ए अपॉन टी. म्हणून आपल्या रेडियस ऑफ स्पियर काय भेटली? आर इज इक्वल टू ए अपॉन टी 2. त्यानंतर स्टेप सेकंड काय आहे? व्हॅल्यूम ऑफ स्पियर, की आपल्याला ह्या स्पियरचं काय काढायचं आहे? व्हॅल्यूम काढायचं. मग त्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय आहे? व्हॅल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. पण आपल्याला इथं आरची व्हॅल्यू भेटली. काय भेटली आरची व्हॅल्यू? हिअर आर इज इक्वल टू ए अपॉन 2. मग आपण ही व्हॅल्यू कुठे पुट करू शकतो? ह्या इक्वेशनमध्ये आरच्या ठिकाणी. म्हणून काय येतं? व्हॅल्यूम ऑफ 1 पार्टिकल इज इक्वल टू 4/3 पाय. मग आरच्या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू पुट केली ए अपॉन 2 क्यूब. मग आता ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन काय भेटतं? 4/3 पाय ए क्यूब अपॉन 8. इथं एचा क्यूब केला आणि 2चा क्यूब केला तर किती येतो? 8. मग काय भेटलं? 4/3 इंटू पाय ए क्यूब अपॉन 8. मग त्यावरून इक्वेशन जर आपण सॉल्व केलं तर काय येतं? 4 याला डिवाइड केलं 1 2 3 इंटू 2 6. त्यामुळे काय भेटलं? ए क्यूब पाय अपॉन 6. मग तुम्हाला व्हॅल्यूम ऑफ 1 पार्टिकल काय भेटलं? ए क्यूब इंटू पाय अपॉन 6. त्यानंतर स्टेप 3मध्ये काय आहे? टोटल व्हॅल्यूम ऑफ पार्टिकल. मग आपल्याला काय काढायचं आता इथं? की त्याच्या युनिट सेलमध्ये जेवढे टोटल व्हॅल्यूम्स आहेत त्या व्हॅल्यूमचं पार्टिकलचं व्हॅल्यूम काढायचं. म्हणून काय इथं? सिन्स अ सिम्पल क्युबिक युनिट सेल कंटेन्स ओनली 1 पार्टिकल. आता हे आपण पाहिलेलं आहे की सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतात? फक्त एकच पार्टिकल असतो. का? कारण त्याचा जो प्रत्येक कॉर्नर आहे तो काय केलेला असतो? अदर 7 स्पियर्सने कॉन्ट्रीब्यूट केलेला असतो. म्हणून आपण ते जर सगळे पार्ट जोडले तर काय भेटतं? फक्त आपल्याला त्याच्यामध्ये एकच पार्टिकल भेटतो. म्हणून काय आहे की सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये किती पार्टिकल आहे? फक्त एक पार्टिकल आहे. म्हणून व्हॅल्यूम ऑफ 1 और टोटल पार्टिकल युनिट सेल इज इक्वल टू काय आलं? पाय इंटू ए क्यूब अपॉन 6. मग याच्यावरून काय काढायची त्याची? फोर्थ स्टेप इज अ पॅकेजिंग इफिशियन्सी. मग आता आपल्याला
फॉर्म्युला माहिती आहे काय, पॅकेजिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. मग आता आपण काय करायचं, तिथं व्हॅल्यू पुट करायच्यात. मग आता व्हॅल्यूम ऑक्युपाईड बाय वन पार्टिकल काय भेटलं आपल्याला, पाय ए क्यूब अपॉन 6 डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल काय, इट इज ए क्यूब इंटू 100. मग जर आपण हे सॉल्व केलं तर काय भेटतं आपल्याला, पाय ए क्यूब अपॉन 6 ए क्यूब इंटू 100. मग इथे ए क्यूब काय होतं, कॅन्सल होतं. मग काय राहायचं, 100 इंटू पाय अपॉन 6. मग आपण इथं पायची किंमत टाकली 3.142 आणि हे जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर किती भेटतं, 52.36%. मग आता पॅकेजिंग इफिशियन्सी किती आली इथे, 52.36%. मग आपण जर हे 100मधून डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटतं, 47.64. मग आता ही 47.64 म्हणजे काय राहिली, एवढी एम्प्टी स्पेस राहिली. मग ज्यावेळेस तुमचं सिम्पल क्युबिक युनिट सेल असतं त्यावेळेस पॅकेजिंग इफिशियन्सी किती असते, त्याच्यामध्ये 52.36% असते आणि एम्प्टी स्पेस किती असते, 47.64% एवढी काय असते, एम्प्टी स्पेस असते. मग सगळ्यात जास्त एम्प्टी स्पेस कशामध्ये असते, तर ह्या सिम्पल क्युबिक लॅटिसमध्ये असते. त्यानंतर सेकंड आहे पॅकेजिंग इफिशियन्सी इन बॉडी सेंटर क्युबिक लॅटिस. आता बॉडी सेंटरमध्ये माहिती आपल्याला काय आहे की वन पार्टिकल इज ॲट द सेंटर, की बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलमध्ये काय असतं की त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय असतं की कॉर्नरचे 8 पार्टिकल्सपासून तयार होऊन एक पार्टिकल तयार होतो आणि त्याचबरोबर त्याच्या इथे सेंटरला सुद्धा काय असतो, एक पार्टिकल असतो. मग ते सांगितले तुम्हाला इथं की वन पार्टिकल इज ॲट सेंटर, त्याच्या सेंटरला सुद्धा काय असतो, एक पार्टिकल असतो. मग आपल्याला काय काढायचं आहे, पॅकेजिंग इफिशियन्सी काढायची ह्या बॉडी सेंटरमधले. मला इथं पॅकेजिंग इफिशियन्सी काढण्यासाठी आपण काय केलं, इथं युनिट सेल ड्रॉ केली. माझा आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये सेंटरला काय एक स्पियर आहे, त्याचबरोबर त्याचे कॉर्नरचे हे 2 स्पियर्स. मग आपल्याला काय काढायची, सुरुवातीला त्याची रेडियस काढायची. मग त्यासाठी स्टेप 1 काय, रेडियस ऑफ स्पियर. मग जर आपण इथं हे डायग्राम दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये काय झालं आहे, ट्रायंगल तयार झाला आहे. कोणता ट्रायंगल, FED, ट्रायंगल FED. मग आता इथं जो अँगल आहे, अँगल E हा किती आहे, 90 डिग्री आहे. मग अँगल FED इज इक्वल टू 90 डिग्री. मग 90 डिग्री अँगल असल्यावरती तिथं कोणतं थेरम यूज होतं, पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरमनुसार काय आहे, FD स्क्वेअर इज इक्वल टू FE स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. म्हणजे इथे FD स्क्वेअर इज इक्वल टू FE स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. मग आपल्याला माहिती आहे की ज्या एज आहेत ह्या काय आहेत, ह्या FE आणि ED ह्या काय आहेत, एजेस आहेत. मग आपल्याला माहिती आहे एजेस किती आहेत, एजेस आर नथिंग बट A. मग आता इथं काय करायचं, आपल्याला त्याच्या व्हॅल्यू टाकायच्यात. मग FEची व्हॅल्यू किती, A त्याचा स्क्वेअर प्लस EDची व्हॅल्यू काय, A त्याचा स्क्वेअर. मग FD स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला, 2A स्क्वेअर. म्हणजे काय भेटलं तुम्हाला, इक्वेशन 1. त्याचबरोबर सिमिलरली फॉर ट्रायंगल AFD, त्याच्यामध्ये सुद्धा अँगल काय आहे, ADF इज इक्वल टू 90 डिग्री. आता हा जो अँगल आहे ट्रायंगल कोणता, AFD हा ट्रायंगल. आता याच्यामध्ये सुद्धा हा जो अँगल आहे AD हा सुद्धा किती आहे, 90 डिग्री आहे. मग त्यावरून सुद्धा काय तयार होतं, AF स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस FD स्क्वेअर. मग त्याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर काय भेटतं तुम्हाला, ADची काय, A स्क्वेअर FD. आता हे FDची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 2A स्क्वेअर. मग आपण ती व्हॅल्यू टाकली तर काय भेटतं आपल्याला, A स्क्वेअर प्लस 2A स्क्वेअर. मग त्यावरून काय इक्वेशन तयार होतं, AF स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर. मग जर ह्या दोन्हीचे स्क्वेअर रूट काढले तर काय भेटतं, AF इज इक्वल टू √3A. आता फ्रॉम फिगर AF इज इक्वल टू 4R. आता ही जी AF आहे याची जी लेंथ आहे ती किती आहे, 4R. 4R कशी आहे, तर याच्यामध्ये किती स्पियर्सने कॉन्ट्रीब्यूट केले, 3 स्पियर्सने. तो सेंटरचा स्पियर आहे त्याच्या किती आहेत, 2 रेडियस आहेत. ह्या बाजूची एक रेडियस, ह्या बाजूची एक रेडियस. त्यानंतर ही एक रेडियस आणि ही एक रेडियस, म्हणजे टोटल किती रेडियस आहेत, R. तर R इज इक्वल टू किती येते, जर रेडियस काढली तर R इज इक्वल टू √3/4 इंटू A. त्यानंतर स्टेप 2 इज इक्वल टू काय, व्हॅल्यूम ऑफ स्पियर इन पार्टिकल्स इज इक्वल टू 4/3 πr क्यूब. मग आपल्याला काय करायचं, इथं व्हॅल्यू पुट करायची फक्त. मग व्हॅल्यूम ऑफ वन पार्टिकल इज काय, तर 4/3 π इंटू व्हॅल्यू टाकली √3/4 A त्याचा क्यूब केला
तर काय भेटतं आपल्याला जर हे इक्वेशन सॉल्व केलं तर 4/3 पाय इंटू √3 इंटू एचा क्यूब 4चा क्यूब केला की त्याला 64. मग जर 4ने त्याला डिवाइड केलं तर किती येतं 4/16 √3 पाय ए क्यूब अपॉन 16. हे काय भेटलं तुम्हाला व्हॅल्यूम ऑफ स्पियर. मग त्यानंतर स्टेप 3 काय आहे टोटल व्हॅल्यूम ऑफ पार्टिकल. मग आता BCCमध्ये किती पार्टिकल्स आहेत 2 पार्टिकल्स, एक सेंटरचा पार्टिकल्स आणि त्याचे एक जे युनिट सेलचे कॉर्नर्स आहेत त्यापासून तयार होणार एक पार्टिकल, असे 1 + 1 2 पार्टिकल्स. मग देअरफॉर व्हॅल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन BCC युनिट सेल इज इक्वल टू 2 इंटू 2ने काय केलं मल्टिप्लाय केलं कशाला व्हॅल्यूम ऑफ स्पियरला. म्हणून काय येतं 2 इंटू √3 पाय ए क्यूब अपॉन 16. मग 2ने इथं डिवाइड केलं तर किती येतं √3 पाय ए क्यूब अपॉन 8. मग हे काय भेटलं तुम्हाला टोटल व्हॅल्यूम ऑफ पार्टिकल्स इन BCC ते किती भेटलं √3 पाय ए क्यूब इंटू 8. मग आता लास्ट काय काढायचं आपल्याला तुम्हाला स्टेप 4 पॅकेजिंग इफिशियन्सी. मग तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे पॅकेजिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल. मग आपल्याला काय भेटलं व्हॅल्यूम ते इथं टाकायचं. काय भेटलं आहे √3 पाय ए क्यूब अपॉन 8 इंटू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल किती आहे ए क्यूब मल्टिप्लाय 100. जर आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला किती भेटतं त्याचं पॅकेजिंग इफिशियन्सी 68%. मग त्यावरून काय भेटतं आपल्याला जर हे 100 म्हणून मायनस केलं तर किती राहतं 32% इज एम्प्टी स्पेस ऑर वाईड व्हॅल्यूम. मग आता याच्यामध्ये जी एम्प्टी स्पेस आहे किंवा जे वॉइड्स आहेत BCCमध्ये ते किती असतात फक्त 32% असतात. मग दिस इज द पॅकेजिंग इफिशियन्सी इन BCC.